ऐतिहासिक नगर शहराचा खुंटलेला विकास, शहरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर, विकास कामांच्या निधीचा चुकीच्या पद्धतीने होणारा विनियोग, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, राजकारणाचं वाढतं गुन्हेगारीकरण, प्रशासनाची विकासाबाबत असलेली अनास्था अशा सर्वच विषयांवर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी नगरमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत अराजकीय दबाव गटाची स्थापना केली आहे. माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या फोरमची पहिली बैठक हॉटेल सुवर्णम प्राईड या ठिकाणी आषाढी एकादशीला झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत नगर शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करणं तसंच चुकीच्या गोष्टींसाठी प्रशासनाला एकत्रितरित्या जाब विचारण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीचं प्रास्ताविक उद्योजक NB धुमाळ यांनी केलं. त्यावेळी ते म्हणाले, शेजारील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या तुलनेत संधी असूनही नगर शहर खूप मागे पडलेलं आहे. अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. राजकीय मंडळींकडून अपेक्षाभंग होतोय. अशावेळी स्वस्थ न बसता एक जबाबदार नागरिक म्हणून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अराजकीय कृती गट स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली आहे. यात जात पात धर्म न पाहता काम करण्याची तळमळ असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल. सुरुवातीला डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी अराजकीय दबाव गटाची आवश्यकता विशद केली. त्यावेळी ते म्हणाले, आमची सुरुवातच अशी झाली पहिल्या मीटिंगमध्ये. त्यावेळेस नगरच्या आयुक्ताचा प्रश्न चालू होता आणि आम्ही लोकांमध्ये बसलो होतो. तर कथित जो भ्रष्टाचार प्रकरण आहे, कथित म्हणून आपण त्याबद्दलची चर्चा गावामध्ये खूप जोरात सुरू झाली. ते ग्रस्त गायब झाले. त्यांनी हे मागितला, जामीन मागितला, तो नामंजूर झाला. त्यांना कोणी मदत केली काय वगैरे अनेक लोकांची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर नगर शहर रचनाकार यांच्याबद्दलही मला अनेक स्टोरीज ऐकायला मिळाल्या. म्हणजे मला वाटतं त्यांच्याबद्दल काहीतरी चर्चा आहे. अशा अनेक प्रश्न आहेत की नगर शहराचं नवनगर तरी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उभं राहायला पाहिजे होतं. ते पण आपल्याला महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे तर त्या पद्धतीने काही मॉडर्न सिटी म्हणून उभारलं नाहीये. या गोष्टीवर आपण नगरचे नागरिक, सजग नागरिक म्हणून आपण काही प्रेशर ग्रुप डेव्हलप केला पाहिजे, तरच या गोष्टी थांबू शकतील. आणि अनेक गोष्टी मला माझा अनुभव आला की रस्त्याचं सिमेंटीकरण चाललं होतं आमच्या डॉक्टर कॉलनीमध्ये. मी प्रश्न विचारला त्याला की लोखंड का टाकत नाही, ते बजेटमध्ये नाहीये, हे 2-3 वर्ष टिकेल किंवा 3-4 वर्ष टिकेल म्हणले. म्हणलं तुम्ही रस्ता कर सिमेंटचा ते अनेक वर्ष टिकला पाहिजे. मी माझा अनुभव सांगितला. माझा मुलगा अमेरिकेत असतो टेक्सास स्टेटमध्ये ह्युस्टनला. त्यांनी नवं घर घेतलं. तिथलं जे कॉमन रस्त्याने जे आहे ते 35 वर्षापूर्वी टाकल्यानंतर परत त्याला दुरुस्त केली नाही. साधारणतः तिथे 100 वर्ष घर टिकलं तर 2-3दा फक्त दुरुस्त होते. तर तो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणला, जर 2-3 अशी इतकं टिकणार असेल तर आम्हाला पैसे कसे मिळणार सर्वांनाच. तर ही जी मानसिकता आहे आपल्या इथे, ही मानसिकता ही 20व्या शतकातली नाहीये, 21व्या शतकातली निश्चितच नाहीये. आणि याबद्दल आपण किमान आपण जे यात सभागृहात बसलेले सर्वजण समंजस आहेत, सर्व आयडिया आहेत त्यांच्याकडे. आपण जर थोडा आवाज एकटा नाही तर एकत्रितपणे अनेक मुद्द्यांचा उठवला तरच काहीतरी नगर शहरात घडू शकतात. तसं ठरलं की आपण लेख लिहायचे. त्यानुसार मी एक लेख लिहिला. लोकमतला 25 जून 2023 लेख तो आला आणि लेखाचं टायटल होतं अहमदनगरला व्हावे जुळे शहर. त्याचं कारण असं आहे की आपण नगरला ही संधी आहे, तर नगरमध्ये नाव बदलायचं, एक जुळे शहर स्थापन करा. त्याचं नाव तुम्ही आयलंड नगर द्या. ते शहर हे स्मार्ट सिटी करा. स्मार्ट सिटी प्रपोजल आहे, स्मार्ट सिटी करा. आणि जुनं जे वॉर्ड सिटी आहे, जे अंमलशाही केली ते तसंच अहमदनगर राहू द्या. तुम्ही नवं शहर करा, त्या ठिकाणी सर्व जाऊ द्या. पण जे इतिहास हा हिस्ट्री इज ऑलवेज हिस्ट्री, ही नेहमी सत्य असते. त्यात कुठेही डिस्टोर्शन जगात होत नाही. असंच आपल्याकडे उदाहरण आहे. जेव्हा अहमदाबादचं नाव बदलायची मागणी केली त्याच वेळेस गुजरात सरकारने तिथं गांधीनगर हे जुळं शहर केलं. अहमदाबाद आहे तसंच ठेवलं. तसं मी त्या लेखमध्ये अनेक गोष्टी उल्लेख केलाय. आणि नव्याने जुळं शहर कसं स्थापन करता येईल, त्यासाठी निधी कसं उपलब्ध करता येईल याबद्दल थोडंफार लिहिलं होतं. या बैठकीत जवाहर मुथा, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, डॉक्टर सब्बन, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, अर्शद शेख, डॉक्टर प्रकाश कांकरिया, अरविंद पारगावकर, संध्या मेढे, प्रकाश गांधी, सुहास मुळे,
प्राध्यापक B.N. शिंदे, प्रमोद कांबळे यांच्यासह अनेकांनी भूमिका मांडत या दबाव गट निर्मितीचं स्वागत केलं आणि यात सक्रिय सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली. बैठकीत नगरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मतं मांडण्यात आली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे 3 प्रशासकीय प्रमुख नगरच्या विकासाचे मुख्य घटक आहे. या तिघांशीही समन्वय साधून नगरकरांना काय हवं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि या दृष्टीनं काम होणं यासाठी दबाव गट कार्यरत राहील. या गटातील प्रत्येकाची पहिली आणि शेवटची ओळख नगरकर अशीच हवी असा सूर बैठकीत उमटला. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नगरच्या विकासातील मोठा अडथळा आहे. नगर जवळच पिंपळगाव माळवी या ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीची 700 एकर जागा आहे. त्या ठिकाणी ब्लू प्रिंट तयार करून नवीन नगर उभारणी सहज शक्य आहे. यासाठी सर्वांनीच एकत्र येत यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे. शहरात रस्ते, गटारी अशी विकास कामं होताना दर्जा आणि गरज लक्षात घेतली जात नाहीत. त्यामुळे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांनीच आम्हाला काय पाहिजे हे सांगून विकास कामं करून घेण्याची गरज आहे. आपल्याला खूप काही चांगलं करायचंय, आपलं गाव चांगलं व्हावं. सगळ्यात मोठा जिल्हा 45 लाख लोकसंख्येचा, त्याच्यातलं हे गाव 3.5 लाख लोकसंख्येचं गाव आहे. शासकीय फिगर आहे, खरी फिगर 5 लाख असेल शहराची लोकसंख्या. एवढं टुमदार गाव आहे. ह्या गावाचा मी इथेच जन्मलो. गंगाधर गुणे आयुर्वेद हॉस्पिटलचा माझा जन्म आहे. लहानपणापासून मी इथे वाढलो. ह्या शहराचं सुंदर फॅब्रिक होतं, भयंकर सुंदर फॅब्रिक. इथे मुस्लिम समाज, हैदराबाद साईड तिकडून आलेला पद्मशाली समाज, एकेकाळी हे सिंगापूर होतं, हब होतं. आधीच्या एका वक्त्याने सांगितलं की पूर्व आणि पश्चिम ह्या भागातला व्यवहार करण्याकरता इथे राजस्थानातून बरीचशी मंडळी इथे स्थायिक झाली. सिंधी, पंजाबी, असं सुंदर असं इथे एक सामाजिक फॅब्रिक या शहराचं आहे. 25 वर्ष जर ह्या शहराचा आमदार एखादा राजस्थानी असू शकतो, 15 वर्ष एखाद्या शहराचा खासदार अजून तो राजस्थानी असू शकतो. अजून काय पाहिजे? इथे सगळं वैविध्य आहे. इथे सुंदर मनोवृत्ती. हे काय आहे? हे मनोवृत्तीचे निदर्शक आहे. जरी राजकारण्यांनी किती फाटाफोट केली, किती जाती धर्माचा वापर करून त्यांची पोटं भरली, त्यांच्या सत्ता मिळवल्या, ठीक आहे, ते त्यांच्या पुरतं राहू द्या. एक तर माझा दृष्टिकोन असा आहे की मी त्यांना दोष देऊ इच्छित नाही. त्यांचं काम वेगळं आहे. आमदाराने, खासदाराने नवीन कायदे बनवावेत, आहे त्या कायद्यातली दुरुस्ती करावी. सामाजिक समस्यांमधल्या काही गोष्टी त्यांच्या त्या विधानसभेत, याच्यात लोकसभेत सोडवाव्यात. ऍक्च्युअली सिस्टम कोण चालवतंय इथं आपलं दुर्लक्ष होतं. आपलं काय झालंय? आपलं डायव्हर्जन झालेलं आहे. ही सिस्टम कोण चालवतंय? सिस्टम चालवावी लागते. ती डेव्हलप करण्याचं काम की इथून मागचे जे आपले लोकप्रतिनिधी होते, आपल्याला तर त्यांना स्वीकारावंच लागतं. एकदा निवडून आल्यानंतर, नाही का, स्वीकारावंच लागतं. म्हणून मी त्यांना लेखी स्वरूपामध्ये एक प्लॅन दिला, जसा हर्षदजींनी प्लॅन बनवलाय तसा, की तुम्ही एक वेगवेगळ्या समित्या स्थापन करा. सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, न्याय व्यवस्थेची, तांत्रिक, प्रशासकीय, अशा 7 ते 8 प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही अजून ऍडिशन करू शकता. आणि त्या समित्या स्थापन करून इथे जे काही आता उपस्थित आहेत त्यांच्यापैकी ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, पदर खर्च करून आणि कोणतेही बहाणे न सांगता, त्या सर्वांना त्याच्यामध्ये जर घेतलं, आणि हा जो दबाव गट, या दबाव गटामध्ये पण गट तक पडू नये अशी इच्छा आहे. या दबाव गटामध्ये पण गट तक पडतील की हा, अरे त्यांनी तो मुद्दा लावून धरलाय का, मग आपण त्याला विरोध करायचा. म्हणजे अशाच प्रकारचं राजकारण नगर शहरामध्ये चालतं. वृत्तपत्रांच्या बाबतीत तेच घडतं की अनेक वृत्तपत्रांमध्ये काही विशिष्ट लोकांचेच बातम्या छापून येतात. आम्ही सातत्याने नगर शहराच्या बातम्या लावतोय, सगळेजण वाचतायत. आणि विशेष करून मी नवा मराठाचे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की ते निर्भीडपणे त्या बातम्या विस्तृत प्रमाणामध्ये लावतात. बाकीचे वृत्तपत्रवाले मात्र थोडीशी कानकूच करतात किंवा मुद्दामून बेदखल करतात. तिथे देखील जातीपातीचे राजकारण आहेत किंवा राजकारणाची मंगळसूत्र आहेत. आणि पारगावकर सर जे म्हणले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तुम्ही देखील असताल की नुसतं राजकारणावर फोकस करून चालणार नाहीये. सरांनी जे काही आता नामांतराचा विषय सांगितला त्याच्यावरही फोकस करून चालणार नाही. नुसतं ही यंत्रणा चालवतात कोण, ते ड्रायव्हर कोण आहे, ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरवरती जर का लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की तर आपण निश्चित यशस्वी होऊ. नगर पुणे इंटरसिटी रेल्वे शहराजवळ लॉजिस्टिक हबची उभारणी,
मुंबई नगर नागपूर बुलेट ट्रेन, कला संस्कृतीसाठी पोषक वातावरण, युवा वर्गात जागृती, घोषित झोपडपट्टींचा विकास, व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करणं अशा वेगवेगळ्या संकल्पना, सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या. दबाव गटाची भविष्यातील वाटचाल आणि ध्येय धोरणाबाबतही इच्छुकांनी लेखी सूचना तसंच आपली मतं मांडण्याचं आवाहन या बैठकीत केलेलं आहे. तर आता हे डॉक्टर्स आल्यापासून दत्तक करतात मेडिकल कॉलेज नाही, ते स्वतः डॉक्टर आहेत. तर आपण एक रिप्रेझेंटेशन शासनाला पाठवलं पाहिजे नगरकरांच्या वतीने की मेडिकल कॉलेज आम्हाला हवं आहे. काय करायचं, कसं करायचं, त्याचे काय अडचणी ते शासनाचा प्रश्न आहे तो सोडवणे, पण आम्हाला मेडिकल कॉलेज हवं आहे याच्याबद्दल निर्णय अपेक्षित आहे. असं जर आपण सुरुवात केली तर त्यापासून सुरुवात होईल. पण जसं अनेक जण म्हटले आणि गिरीशभाऊ म्हटले की आपण संघटित राहणं फार महत्वाचं आहे. ते जर राहिलो तर आपण बरंच काही करू शकतो. धन्यवाद. हे जातीचं संघटन आणि रस्त्यावर उतरवणे आणि हिंसाचार, तर आपण सगळ्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे की काही हो, प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे, पण तो सनदशीर चौकटीमध्येच मांडले गेलं पाहिजे. जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्या विरुद्ध आम्ही सिव्हिल सोसायटी म्हणून उभे राहू. हा एक दुसरा मुद्दा आपल्या निवेदनात असला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की आपण नामांतर वगैरे प्रश्नांबद्दल बोलतो, हा एकच प्रश्न नाहीये. आता याच्या पुढे असे खूप प्रश्न येणार आहेत की लोक तुम्हाला विचारणारच नाहीये आणि तुमच्या मुलाबाळांची नावं ठरवून टाकतील, तुमच्या गल्लीची नावं ठरवतील, तुमच्या गावाची नावं ठरवतील. आपण हे चालून घ्यायचं का? तर आपला पहिला मुद्दा असा आहे की आपण सगळे नगरकर आहोत, बॉर्न ब्रॉटअप इथलेच आहोत. तर आमच्याबद्दल जर कोणी निर्णय करणार असेल तर कमीत कमी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे. हा आपला नागरिक म्हणून अधिकार आहे. तर आपली लढाई ह्या नागरिक अधिकारासाठी असली पाहिजे. हा एक तात्कालिक मुद्दा आला, पण असे खूप मुद्दे येतील. तर मला असं वाटतं की आपला अधिकार जो आहे तो आपण गाजवला पाहिजे. नाहीतर आपल्याला रोज अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे.